पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष तथा औद्योगिक नगरी चाकण येथील उद्योजक राजनभाई परदेशी यांचा वाढदिवस भव्य रोजगार मेळावा व चाकणमधील असंख्य मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छांच्या वर्षावाने संपन्न। 17 ऑगस्ट रोजी राजनभाई परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्ताने चाकण या ठिकाणी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं। या रोजगार मेळाव्यामध्ये जवळपास 1000 पेक्षा जास्त युवक युवतींनी आपल्या नावाची नोंद करून या रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवला होता। यानंतर राजनभाई परदेशी यांच्यावरती प्रेम करणारे राजकीय, सामाजिक, औद्योगिक, कला, क्रीडा अशा अनेक क्षेत्रातील पुणे जिल्ह्यातील त्यांच्या असंख्य चाहत्यांनी वाढदिवसानिमित्ताने त्यांना समक्ष भेटत शुभेच्छाही दिल्या। पाहुयात हा वाढदिवसाचा आनंदमय सोहळा। शूरवीर महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून पुणे जिल्ह्यातील राजपूत समाजाचं ज्यांना आम्ही भूषण म्हणतो ते आमचे मार्गदर्शक आदरणीय राजनभाई परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी जो रोजगार मिळवून देण्याचा मेळावा ठेवला आलेला होता, त्या मेळाव्याच्या निमित्त आणि वाढदिवसाचं अभिचिंतन करण्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय व्यासपीठ सत्कारमूर्ती राजनभाई परदेशी, उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझ्या समेत आलेले संदीपभाई परदेशी, मी आपणा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। सर्वात प्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो की जुन्नरवरनं येताना मध्ये ट्रॅफिक असल्यामुळं उशीर झाला आणि उशिरा झाल्यानंतर आल्यानंतर अधिकचं बोलणं हे उचित होत नाही। माझ्याही नंतर अनेक काही मान्यवर या ठिकाणी आपल्या शुभेच्छा देणार असतील। आल्यानंतर या ठिकाणी मला जी माहिती मिळाली तर राजनभाई यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त जो काय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला, तर एक लक्षात येतं की राजकीय पार्श्वभूमीवरती चालत असताना जास्त राजकीय लोक घेण्याचं काम करतात, परंतु राजनभाई यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त देण्याचं काम केलेलं आहे। हे सगळ्यात मोठं काम आज या ठिकाणी राजनभाईच्या माध्यमातून झालेलं आहे। सकाळपासून या ठिकाणी रोजगारांचा मेळावा हा चालत असताना 2,500-3 हजार सुशिक्षित बेकारांनी या ठिकाणी आपला अर्ज दाखल करत असताना अनेक कंपन्या या ठिकाणी उपस्थित केल्या गेल्या आणि त्या कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास 1500च्या आसपास लोकांना या ठिकाणी आज रोजगार देण्याचं काम राजनभाई यांनी केलं। मी समाजाच्या वतीनं आणि उपस्थितीच्या वतीनं राजनभाई यांना धन्यवाद देतो की राजनभाई भविष्यामध्ये याच्यापेक्षा मोठी भरारी आपण निश्चितपणे घ्याल। आपण सामाजिक कामामध्ये सातत्याने अग्रेसर असता आपला जो प्रवास आहे पतित पावन संघटनेच्या माध्यमातून आपण जो राजकीय सामाजिक प्रवास सुरू केला, तर सातत्याने कुठल्याही पदाची अभिलाषा न बाळगता, राजकीय महत्त्वाकांक्षा न बाळगता सातत्याने आपण जे समोर आपल्याला योग्य वाटेल, जे समाजासाठी देणे योग्य वाटेल, जे लोकांना देणे योग्य वाटेल, ही कामं आपण आपल्या आयुष्यामध्ये करत आला। निश्चितपणे आज या ठिकाणी आम्हाला एक खंत आहे का अशा पद्धतीचं व्यक्तिमत्वाला राजकीय एक मोठ्या पदावरती बघण्याचं समाज या ठिकाणी अपेक्षेने पाहत होता, परंतु भविष्यामध्ये निश्चितपणे या सर्व गोष्टी आपल्याला मिळतील अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो। आणि आपण जो आज स्तुत्य कार्यक्रम राबवला त्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देत असताना माणूस किती मोठा आहे
किती जगला, किती जगतोय, यापेक्षा तो कसा आहे याला जास्तीत जास्त महत्त्व देणाऱ्यांमधला मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून भैया आपल्याबद्दल या ठिकाणी समाजामध्ये ज्या ज्या ठिकाणी विषय निघतो ते आपली एक सामाजिक उपक्रम सातत्याने आपण राबवत असताना समाजाला द्यायचं काम आपण करता, ही चर्चा मोठी समाजामध्ये होत असते. आणि म्हणून आम्हाला तो अभिमान आहे की आमचा एक समाज बांधव चांगल्या पद्धतीने चाकण शहरामध्ये या ठिकाणी डेव्हलपमेंट उद्योगपती झाले. परंतु उद्योगपती होत असताना आपल्या घरातील मुलांना सुद्धा आपण उच्च शिक्षित करण्याचा प्रयत्न केला आणि समाजामध्ये सुद्धा लोकांना देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो. या ठिकाणी आम्हाला बोलवलं, यशोदीत मानसन्मान दिला, त्याबद्दल मी संयोजकांना धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. आप जिओ हजारो साल के दिन हो 50,000 अशा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आला अनेकदा आम्ही या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये काही शेतातला माल घेऊन यायचं आठवडे बाजाराला शनिवारी बुधवारी. त्यावेळेसपासून राजनभाईचे आमचे या ठिकाणी संबंध आले. त्या काळामध्ये या ठिकाणी त्यांचं काही छोटं दुकान होतं आपलं, एक टायरचं आणि एक दुकान होतं छोटंसं, मला आठवतं. त्यापासूनचा त्यांचा प्रवास जर पाहिला तर आज या ठिकाणी मोठी इमारत झाली, मोठे मॉल झाले, मोठ्या कंपन्या झाल्या. परंतु परदेशी कुटुंबाचं या ज्योतिताई या आणि भक्तपरायण ज्योतिताई या ठिकाणी येत आहेत, त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. परंतु इमारती मोठ्या झाल्या, आमची कर वाढलं, परंतु परदेशी कुटुंबाचं जे मन आणि स्वभाव होता तो त्यावेळेचा होता, तो आज सगळी त्यांचा तसंच आहे. हे मला या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण सांगावं वाटतं. आणि राजनभाई हा लढवय्या कार्यकर्ता, चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता. नंतर त्यांनी आमचे नेते संदीपजी कर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब कैलासवासी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं, प्रवेश केला आणि आम्हाला सगळ्यांना अतिशय आनंद वाटला. एक चांगला व्यक्ती भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय आणि त्या आल्यापासून भारतीय जनता पार्टीला एक नवीन झळाळी दिली, नवीन काम केलं. मला आठवतंय की मुंडे साहेबांची एक मोठी संघर्ष यात्रा महाराष्ट्रामध्ये निघाली होती आणि पलीकडच्या आपल्या माणिक चौकामध्ये न भूतो न भविष्योदय असं मोठ्या प्रमाणामध्ये स्टेज घालून त्या ठिकाणी राजनभाईंच्या पुढाकारानं त्या ठिकाणी संघर्ष यात्रेचा मोठा या ठिकाणी कार्यक्रम झाला. आणि मला आजही आठवतंय की आज फ्लॅक्स बोर्ड हे तुम्हाला सगळीकडे दिसतील की अगदी चौकामध्ये अगदी प्रत्येक खांबावर फ्लॅक्स बोर्ड असतील. परंतु त्या काळामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये फ्लॅक्स बोर्ड जर पहिले कुणी आणले असतील तर ते राजनभाई परदेशीने आणलेले आहेत. ते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे संघर्ष आपल्याला आणलेले आहेत. म्हणून अशा पद्धतीचा एक लढवय्या कार्यकर्ता, एक लढवय्या नेता आणि चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता, त्याचा आज अभिष्ट चिंतन या ठिकाणी होतोय, वाढदिवस साजरा होतोय. खरं तर वाढदिवस म्हणल्यानंतर प्रत्येक व्यक्ती आपापल्या विचाराप्रमाणे वाढदिवस करतो. काही माणसं आपल्या कुटुंबाला समवेत करतात, काही माणसं आपल्या मित्रपरिवाराला समवेत करतात, बाहेर कुठेतरी फिरायला जातात. ते योग्य नाही असंही माझं मत नाही, कारण प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी असते. ज्योतिताई काही लोक आपली कीर्तनं ठेवतात, काही वेगवेगळे उपक्रम करतात. परंतु माझा वाढदिवस हा समाजाच्या उपयोगी झाला पाहिजे हा विचार घेऊन राजनभाईंनी, त्याच्या मित्रपरिवारांनी आणि कुटुंबियांनी आज जी समाजामध्ये युवकांना जी गरज आहे, रोजगाराची गरज आहे, ती गरज ओळखून आपल्या संबंधाचा, आपल्या राजकीय ताकदीचा, आपल्या व्यावसायिक ताकदीचा आणि संबंधाचा उपयोग आमच्या तरुण मित्रांकरता केला. याकरता राजनभाईचं मी मनापासून या ठिकाणी आमच्या सर्व तरुण मित्रमंडळाच्या वतीनं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा राजनभाईंना या ठिकाणी पुढील आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं आणि आरोग्यदायी जावं असे अभिष्ट चिंतन या ठिकाणी व्यक्त करतो. राजनभाईच्या आजच्या वाढदिवसानिमित्त मला कल्पनावीच नव्हती, परंतु माझे मित्र, माझे शेजारी उद्योगपती ज्ञानेश्वर सातव यांनी सांगितलं, बाईंचा आज वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा द्यायला आपण जाऊ. म्हटलं चला.
रोजची रोज गाठ भेट होतच असते. आज चांगला काही योगायोग आहे आणि म्हणून या ठिकाणी येण्याचा योग आला. खरं तर राजनभाईच्या बद्दल त्यांना शुभेच्छा देताना मनाला फार आनंद होतो. खरं तर चाकण गावामध्ये पाहिलं एक आठवण म्हणून तुम्हाला सांगतो या जागेची. या जागेमध्ये जेव्हा ही महाराष्ट्र बँक आली त्यावेळेस त्यांचं पहिलं दुकान या ठिकाणी आमदार नारायणराव पवारांच्या हस्ते, मला वाटतं याचं टायरचं दुकान त्यांनी पहिलं सुरुवात केलेली. आणि तिथून पुढं मग तुमच्या या इमारतीला तुमचे व्यवसाय अनेक काही तुमचे इतर उद्योग या ठिकाणी या बिल्डिंगमध्ये आलेले आहेत. म्हणजे अशी एक चांगली जागा आहे, चांगली वास्तू आहे. राजनभाईचं काम अतिशय म्हणजे याच्यामध्ये डिसेंटमध्ये असतं. गावाच्या वैभवात जिथं जिथं राजनभाईंनी जागा घेतल्या, त्यांचा व्यवसाय असेल तिथं तिथं गावाच्या वैभवात भर घालण्याचं काम राजनच्या बिल्डिंगनी केलेलं आहे असं म्हटलं तर मला वाटतं ते चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांना शुभेच्छा देणं आपलं आज काम आहे की अशा माणसांची, अशा उद्योगपतींची गरज आहे. चाकण किती मोठे, चाकणचे 4-5 MIDCचे टप्पे झालेले आहेत. कामगारांची परिस्थिती काय आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुणीतरी कार्यकर्ता कामगारासाठी काहीतरी करणारा पाहिजे ही अत्यंत काळाची गरज आहे. यापूर्वीही राजनभाईंनी असे अनेक कार्यक्रम उपक्रम राबवलेले आहेत आणि आत्ताही त्यांचं काम या ठिकाणी कोणत्या तरी संस्थेच्या माध्यमातून का होईना पण या ठिकाणी चालू केलेलं आहे. अभिष्टचिंतन सोहळ्याबरोबर रोजगार मेळावा त्यांनी आयोजित केला आणि त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. माऊली वाढदिवस करणारे आपल्यासारखे बरेच आहेत, परंतु हा परोपकारी वाढदिवस. मग परोपकारी कोणत्या अर्थानं? तर व्यासपीठावर उपस्थित असलेले माझ्या आध्यात्मिक गुरु संजय शेठ धुंडरे पाटील, तुम्ही बोलले तुमच्या भाषणामध्ये, तुमच्या लक्षात आहे का नाही सांगता येत नाही, पण मी कान देऊन तुमचं भाषण ऐकलं. कारण ज्या शहराचं तुम्ही प्रतिनिधित्व करता त्याला महाराष्ट्र वंदन करतो, त्या अलंकापुरीचे तुम्ही प्रतिनिधित्व करता. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, मग अगदी आमच्या जुन्नर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्षांपासून तर आमच्या आरगडे ज्योतिताईंपर्यंत सर्व मंडळी या ठिकाणी तोला मोलाची आहेत आणि व्यासपीठावर समोर बसलेली सगळी मंडळी तोला मोलाची आहेत. अगदी हरिदास कडांच्यापासून तर अशोक शेठपर्यंत सगळ्यांचं नाव घेणं क्रमप्राप्त आहे. संयोजकांनी संदेशने सगळ्यांचं नाव घेण्याचा प्रयत्नही केलेला आहे. पण ठीक आहे, एखादं चुकून राहू शकतं, डॉक्टर राहू शकतं एखादं, त्याची मी दिलगिरी व्यक्त करतो कारण या कुटुंबातील एक सदस्य आहे. आणि मी सांगितलं तुम्हाला की परोपकारी वाढदिवस साजरा करणारे राजनभाई परदेशी. मग परोपकारी कसे आहे तर बोलता बोलता संदेशने आता सांगितलं की 1500 लोकांनी या ठिकाणी रोजगार मेळावा म्हणून रजिस्ट्रेशन केलेले आहे. त्यापैकी 500 लोकांना अपॉइंटमेंट लेटर्स, नियुक्तीची पत्र राजनभाईंनी सकाळपासून, राजनभाई चंदाबाईंनी सकाळपासून वाटीत आहे. सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आपल्या गाववाल्यांना रमेश शेठ जरा वेळ मिळावा म्हणून त्यांनी 5 वाजता आपल्याला बोलवलेले, परंतु सकाळी 10 वाजल्यापासून हा कार्यक्रम चालू आहे. मग परोपकार कोणत्या अर्थाने? संजूबाई तुम्ही सांगितलं आता की वाढदिवस आत्मस्तुतीसाठी असतो ना, मग कुणीतरी एखाद्या अनाथ आश्रमाला अन्नदान करतो, एखाद्या शाळेमध्ये जाऊन वह्या पुस्तकं वाटतो, मग ही आत्मस्तुती असते ना त्याची. एखाद्या आंधळ्या माणसाला काठी देतो, हा ही आत्मस्तुतीसाठी असतो. तर देतानीच फोटो काढतो बिचारा. काय करतो? फोटो काढतो. 5 किलो धान्याची पिशवी देतानी 12 जण जातात आणि फोटो काढतात. आत्मस्तुती असते. राजनभाईंनी जे केलेले की परोपकारी यासाठी की 500 लोकांना नियुक्तीची पत्र दिली, त्यांनी कुठं आपल्याला सांगितलं का फोटो काढलेले? पाहिले कोणी फोटो काढलेले? नाही पाहिले ना. ह्या 500 लोकांची चुलीची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. माणसाला मदत करून अशक्त बनवण्यापेक्षा
त्याला कार्य करण्यास प्रवृत्त करून सशक्त बनवा. माणसाने कार्यरत राहिलं पाहिजे, त्याला मदत करून फायदा नाही. आज मदत केली काळूराम शेठ आपण, उद्या तो परत हात पसरणार आहे ना. राजन भाईंनी एक इंगित ओळखलं, समाजाची ही नाडी ओळखली त्यांनी, आणि मग त्यांनी मदत काय केली. मदत करून माणूस अपंग होतो, पंगू होतो. त्यांनी मदत अशी केली की त्याची रोजीरोटी चालली पाहिजे, त्याचा घरप्रपंच चालला पाहिजे, आणि घरप्रपंच चालण्यासाठी नगद नारायण नियमितप्रमाणे घरामध्ये आला पाहिजे. आणि मग हा नगद नारायण कुठून येईल त्यांच्या घरामध्ये, ह्या नोकरीच्या स्वरूपातून येईल. म्हणून हा परोपकारी वाढदिवस लक्षात घ्या. केदारे साहेब या ठिकाणी आलेले, त्यांचं मी परदेशी कुटुंबियांच्या वतीने स्वागत करतो, आणि आपण आसन ग्रहण करावे अशी विनंती करतो. तर अशा दृष्टीनं स्वतःची आत्मप्रौढी न मिरवता, स्वतःबद्दल काहीतरी समाजाला आपण वेगळे आहोत असं न सांगता, समाजासाठी काहीतरी करायचं हा चंग या 4 बंधूंनी मनामध्ये बांधला. आज आपण काळूराम शेठ तुम्ही वर्णन केलं जाता जाता की ह्या वास्तूमध्ये आपण बसलेलो आहोत. ही वास्तू चाकणचं खरोखर वैभव आहे. ज्या वेळेला नारायणगाव खेड करून माणूस, पूर्वी हा आपला रस्ता होता, बाहेरचा रस्ता नव्हता, इथूनच चाकणवरून सगळे लोक जात होती, त्यावेळेस हे वैभव पहिलं आपल्याला दिसत होतं. त्यावेळेस तुझे वडील होते, आणि हे वैभव त्यांनी निर्माण केलं ना. साधारण 25 ते 30 वर्षापूर्वी हा दूरदृष्टीचा माणूस, मग त्यामध्ये चंदाबाई, बापूबाई, महेंद्रबाई, हे चौघही बंधू हे दूरदृष्टीचे बंधू. लौकिक अर्थानं हे कोणत्याही विद्यापीठाचे ग्रॅज्युएट नाहीत, तो समाज विद्यापीठाचे PhD झालेले, हे लक्षात घेण्यासारखे. आणि समाजाला नक्की काय पाहिजे, समाजामध्ये कळशाची वानवा आहे, ती वानवा भरून काढण्याचं काम जर कोणी करीत असेल तर ते राजनभाई करतात. मग हा चांगला विचार राजनभाईच्या किंवा त्यांच्या बंधूंच्या मनामध्ये काय येतो, तर ज्योतिताई हा विचार येण्याचं कारण असे की भूमी संतांची, ज्ञानोबा तुकारामांची भूमी आहे, आणि त्या मातीचा हा गुण आहे. हा माणसाचा गुण नाही, हा मातीचा गुण आहे, आणि हा मातीचा गुण या ठिकाणी जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाच्या रक्तामध्ये त्याचं प्रत्यंतर आहे ना. पुढं तरी आंबेगावच्या माणसाच्या डोक्यात किंवा सॉरीज, पण जुन्नर तालुक्यामध्ये शिरोत्वाच्या घटना घडतील, परंतु संतांचा विचार वेळ कमी येईल. कारण तुमच्याही मातीचा गुण आहे ना, तो पराक्रम हा तुमच्या मातीचा गुण आहे. तसं परोपकार करणे हे आम्हाला संतांनी शिकवलेलं आहे, आणि तो गुण निश्चितप्रमाणे जर राजनभाईमध्ये, चंदाबाई किंवा त्यांचे महेंद्रभाई, बापूबाईमध्ये आला असेल तर त्याचं कारणही एक आहे. आजपासून 50, 55, 60 वर्षापूर्वी मयराम शेठ परदेशी राजनभाईंचे वडील ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच होते, धीरभाई, बरोबर आहे ना. आणि हा सगळा पंचक्रोशीचा कारभार ते स्वतः चालित होते. मग तो कोणत्या पद्धतीने चालित होते, तर निष्प्रभ पद्धतीने चालित होते. फार मोठा शेतसरा होता यांचा. शेतसऱ्याचा अर्थ कळतो ना मंडळींना, यांच्याकडे फार मोठी जमीन होती. नवीन पिढीला कळणार नाही शेतसरा काय ते. हे गावचे पाटीलकी असणारं कुटुंब, दिलाभाई परदेशी बसलेले समोर, ही मंडळी त्यावेळेला हे गाव चालित होते, आणि हे गाव परोपकाराने चालित होते. स्वतःच्या कसल्याही अपेक्षा न ठेवता हे गाव चालित होते, आणि तोच आई वडिलांचा वसा आणि वारसा या 4 बंधूंच्या मध्ये आला ना. हा एकाएकी येत नाही ना, याच्यासाठी कुणीतरी काढून घ्यावं लागतं, आणि ते निश्चितप्रमाणे यांच्या आई वडिलांनी केलेले तोच गुण पुढे या 4 बंधूंनी चालवलेला आहे. आणि समाजाला काय देता येईल आपल्याला, याचा निश्चितप्रमाणे हे बंधू एकत्र बसतात, विचार करतात, आणि जे समाजाला पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करीत असतात. मग आम्ही बोलता बोलता सांगितलं तुम्हाला की या ठिकाणी चाकणचं वैभव उभं केलं. या गावामध्ये स्क्वेअर फुटावरती घर विकलं जाईल ही कल्पना अशोक शेठ आपल्याला नव्हतीच वगैरे, आपणही याच गावामध्ये जन्मलो, परंतु ही कल्पना राजनभाईंनी, चंदाबाईंनी प्रत्यक्षात आणली, आणि विशाल गार्डन सारखे एक भव्य दिव्य सोसायटी या ठिकाणी निर्माण करून त्या ठिकाणी ओनरशिपचा धंदा केला. हे करणं फार अवघड आहे. आजकाल बोलणं म्हणजे, आजकाल 10 गुंठे जागा घेतली की लगेच माणूस ओनरशिप तसे बिल्डर होतो, परंतु ज्या वेळेला हे करीत होते, हा काळ साधारण 95 ते 2000 किंवा त्या दरम्यानचा करीत तरी असेल, साधारण 25-30 वर्षापूर्वीच्या चाकणकडे गेलं तर ह्या चाकणमधून आमच्या घरापासून निघालं तर मराठी शाळेत जायला भीती वाटत होती. सुरेश कांगे आपल्याला या गोष्टी आठवत असतील. तर ह्या गोष्टीच्या काळामध्ये स्क्वेअर फुटावरती घर विकणं हे कोणालाही मान्य नव्हतं. ते राजनभाईंनी, चंदाबाईंनी करून दाखवलं. म्हणजे जिद्द आहे. समाजाने काय घेतलं पाहिजे, त्या माणसाकडून काय घेतलं पाहिजे, स्फूर्ती घेतली पाहिजे, परोपकार घेतला पाहिजे, जिद्द घेतली पाहिजे. किती शिकलेले राजनभाई या ठिकाणी MSc PhD झालेले लोक असतील कदाचित. लौकिक अर्थानं राजनभाई किंवा त्यांच्या कुटुंबातले ते 3 भाऊ आणि हे चौथे कुणीही ग्रॅज्युएट झालेलं नाही. मी मगाशी सांगितलं आणि आता पुन्हा एकदा सांगतो की ते कोणत्याही अर्थाने जरी विद्यापीठाचे ग्रॅज्युएट नसले तर समाजशास्त्रामध्ये त्यांनी PhD मिळवली, आणि त्या PhDच्या जोरावरती समाज एकत्र करण्याचं काम त्यांच्या हातून घडत गेलेले.
का मग हे सगळे समाज एकत्र येत असतो? तसं पाहायला गेलं तर परदेशी मंडळी ही या भागातील अल्पसंख्याक जमात, लक्षात घ्या तुम्ही, अल्पसंख्याक मंडळी ही अल्पसंख्याक मंडळी ज्यावेळी बहुजनांचं नेतृत्व करते त्यावेळी त्यांच्यामध्ये काहीतरी गट्स असतात ना. मग बहुजनांचं नेतृत्व कुठे केलं? राजगुरुनगर सहकारी बँकेच्या माध्यमातून ते निवडून आले. ते बहुजनांचं नेतृत्व होतं ना, त्या बँकेचे उपाध्यक्ष झाले की ज्या बँकेचा टर्नओव्हर हजारो कोटी रुपये. हे बहुजनांनी आपल्या अर्थ खात्याची चावी त्यांच्याकडे विश्वासाने दिली ना. का दिली? त्यांचा स्वभाव, त्यांचं वागणं, समाजाप्रती असलेला आपुलकी, प्रेम, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच समाजाने त्यांच्या हातामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेची चावी दिलीच ना. हा त्यांच्यामध्ये जो गुण आहे तो गुण आपण घेतला पाहिजे. मग राजन भाईला आपण वाढदिवसानिमित्त आलो, सगळे गाववाले या ठिकाणी जमलेत, बाहेरची मंडळी या ठिकाणी जमलेत, आपण त्यांना शुभेच्छा दिल्या आणि गेलो. असं होऊ नये. तर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या आदर्शावरती तरुण पिढीने चाललं पाहिजे. तरुण पिढीला माझं एकच सांगणे की फार लांब जाऊ नका की हु इज आयडॉल. किरण शेठ, आपण आयडॉल पाहतो ना, आम्हाला कोण मार्गदर्शक आहे? आमचा मार्गदर्शक कोण? राजन भाईंच्या जीवनाकडे पाहा ना तुम्ही. ह्या माणसाचं जीवन कसं घडत गेलं त्याचा साक्षीदार मी आहे. काळूराम शेठ ह्याच मार्केटमध्ये ते घडले, याच कांदा बटाट्याच्या मार्केटमध्येच ते घडलेले आहेत. आपण पाहिलेले, तुम्ही पाहिलेले, मी पाहिलेले. आणि ह्या माणसाकडे पाहून आज जर या माणसाचा पूर्व इतिहास जर तरुण पिढीला सांगितला तर हा माणूस 4 आणि 8 आणि रोजावरती कुठेतरी काम करीत होता. तर तरुण पिढीला कदाचित खरं वाटणार नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे ना, सत्य आहे ना, हा इतिहास आहे ना. इतिहास कधी कुणी खोटं सांगत नाही आणि इतिहास कधी बदलला जात नाही. तो इतिहास आहे. डॉक्टर राऊत हा इतिहास आहे या गावचा. आणि या गावामध्ये राजनबाईंनी जे दिवस काढले त्याच्या आम्ही सगळेजण साक्षीदार आहोत. आज ते वैभवाच्या शिखरावरती आहेत. त्याचं कारण असं आहे की त्यांची नीतिमत्ता चांगली आहे. समाजामध्ये ज्याची नीतिमत्ता चांगली त्याला कधीच पाठीमागं बघावं लागत नाही. आणि नेमकं या 4 बंधूंच्या मनामध्ये त्यांची नीतिमत्ता चांगली आहे. ती नीतिमत्ता जपसली म्हणून त्यांची पुढची पिढी चांगली निघालेली. आज त्यांची सगळी मुलं अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यरत झालेली आहेत. हा तर खरा गौरव आहे समाजाचा. समाज म्हणजे तरी कोण? समाज म्हणजे आप्पासाहेब वाडेकर आपणच ना सगळेजण. समाज पुरुष म्हणून आपणच असतो ना सगळेजण. आपणच पाहत असतो ना की हा माणूस जाताना काय करतो, हा रस्त्याने जात असताना काय करतो, हे सगळं आपण आपल्या डोळ्यांनी पाहत असतो. आणि त्यावेळेला वेळ येईल त्यावेळेला त्याला न्याय देण्याचंही काम आपणच करत असतो. तो हा समाज. आणि तो समाज राजनभाई निश्चितप्रमाणे तुमच्या पाठीमागं आमच्यासारखी सगळी मंडळी उभी आहे. आप जियो हजारो साल, हर साल के दिन वो 50,000. एकच गोष्ट फक्त सांगून मी थांबवणार आहे, कारण तुम्हाला कंटाळा आला असेल कदाचित, की सत्ता आणि संपत्ती प्रत्येकाकडे. या ठिकाणी बसलेली सर्व मंडळी सत्ता आणि संपत्तीचे मालक आहेत. परंतु सत्ता आणि संपत्तीला ज्यावेळी नम्रतेची झालर असते ना त्यावेळी ती शोभून दिसते. आणि या 4 बंधूंच्या ठिकाणी नम्रता ओतप्रोत भरलेली आहे. तुकाराम कांडे जर समोरून आले तर माझ्यापेक्षा हे 1 टपानी लहान आहेत सगळी मंडळी, तर ते कमरेमधून वाटतात अशी. याला म्हणतात नम्रता. तुकाराम कांडे फार लखपती किंवा फार करोडपती अशातला भाग नाहीये, परंतु त्याच्यात नम्रता आहे, त्याच्यात संस्कार आहेत. आणि हे संस्कार त्यांच्या आईवडिलांनी त्यांना दिले आहेत. आणि म्हणून राजन भाई पुन्हा एकदा मी सांगतो की तुम्ही जे काम करीत आहे ते परोपकाराचं काम करीत आहात. चाकणकर वाशे यांच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देत असताना आज जियो हजारो साल, हर साल के दिन वो 50,000. तुम्हाला आरोग्यपूर्ण दीर्घ असं आयुष्य लाभावं आणि तुमचा 100वा वाढदिवस साजरा व्हावा. आणि त्या 100व्या वाढदिवसाला हे व्यासपीठ आणि ही मंडळी अशीच असावी आणि त्याही वेळी तुकाराम कांडगेला शुभेच्छा देण्याची संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सतत समाजात राही, ही व्यक्ती सतत समाजात राही. त्यांनी त्यांच्या आयुष्यात कुठलीही चुकीची दिशेने केलेली नाही घाई. ही व्यक्ती सतत समाजात राही, यांनी कधीच चुकीच्या दिशेने केली नाही घाई. त्यांचं नाव आहे राजनबाई. आता माझ्या आधी अनेक वक्त्यांनी या ठिकाणी भाईंच्या त्यांच्या राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, त्यांच्या जीवनामधल्या अनेक घडामोडींबद्दल प्रत्येकाने इथं त्यांचा अतिशय चांगल्या प्रकारे उहापोह केलेला आहे. मी आता या कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल आपल्या सर्वांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आज जर आपण पाहिलं तर मंचकावर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. हे सर्व मान्यवर राजन भाई व आम्हाला सर्वांना प्रेम करणारे आहेत. मी सर्वांचा नामोल्लेख करीत नाही, वेळ बराच झालेला आहे. आजच्या
भाईंच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले। भाईंच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी एक मोठा रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केला। त्या रोजगार मेळाव्यामध्ये या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या अनेक भागाच्या पंचक्रोशीतील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला या ठिकाणी आपलं घर पंच चालवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये रोजगाराची फार मोठी आवश्यकता आहे। रोजगार असेल तर माणूस टिकल, समाज टिकल, कुटुंब टिकल। म्हणून या संसाराला कुठेतरी हातभार लागला पाहिजे। म्हणून आज त्यांनी जन्मदिनाच्या निमित्ताने हा आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। सर्वांच्या कुटुंबाचा संसाराचा प्रश्न कसा मार्गी लागेल, येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक व्यक्ती ही समाजाच्या आपल्या पायावर कशी उभी राहील, यासाठी रोजगार महत्त्वाचा हा भाग डोळ्यापुढे ठेवून आज रोजगारांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि त्या ठिकाणी अनेक लोकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम आजच्या दिनी भाईंच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्या आयोजकांच्या, संयोजकांच्या, आपणा सर्वांच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थितीमध्ये असे कार्यक्रम या ठिकाणी मेळावे घेतले गेले। ही बाब अतिशय सामाजिकदृष्ट्या आपणा सर्वांच्या वतीने आनंददायी आहे, त्याचप्रमाणे शोभनीय आहे। हीच बाब येणाऱ्या काळामध्ये अनेकांनी या ठिकाणी समाज प्रबोधनासाठी केलेलं कार्य हे कधी आपल्या जनमानसामध्ये हे न विसरणारे कार्य आहे। मी अधिकचा वेळ घेत नाही। भाईंना आताच अनेकांनी या ठिकाणी त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने खूप खूप सदिच्छा शुभेच्छा दिल्या। आप जिओ हजारो साल के दिन हो 50,000 हे जेव्हा आपण वाक्य एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये बोलतो, निश्चितच त्या व्यक्तीच्या पाठीमागून त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये जे काही मोगाचं कार्य, सामाजिक कार्य केलं आणि तो समाजाचा धागा पकडून आपण प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व उंचावत असतो। म्हणून आपण जन्माला आलोय, समाजाचं काहीतरी देणं लागतो। म्हणून भाई नेहमीच समाजासाठी झटत आल्या, समाजासाठी काहीतरी देणं लागतं ही भूमिका बजावत आल्यात। म्हणून आपण सर्व मंडळी त्यांच्यावर अतिशय मनापासून प्रेम करतो आणि मनापासून प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या जन्मदिना दिवस असो किंवा त्यांच्या कुठल्याही सुखदुःखामध्ये आपण सर्व हिराने पुढे येतो। भाईंनी आता या खेड तालुक्यामध्ये केलेलं कार्य सामाजिक असेल, राजकीय असेल, अनेक मंडळी आज आपण त्यांना जवळून ओळखतो। म्हणून आज भाई आपला जन्मदिवस आहे, आपलं पुढील आयुष्याच्या वर्षाच्या जीवनामध्ये पदार्पण होत आहे। मी माझ्या व्यक्तीच्या डोळस परिवाराच्या वतीने, त्याचप्रमाणे लोकनेते केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या वतीने, त्याचप्रमाणे या तालुक्यामध्ये आरपीआयच्या सर्व तमाम पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या वतीने मी तुम्हाला पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप सदिच्छा शुभेच्छा देतो। आणि आपले हे व्यक्तिमत्व यापूर्वी आमच्या पाठीचे भक्कमपणे उभं राहिलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण आमच्या पाठीची भक्कमपणे उभं राहावं की जेणेकरून आम्ही तुमचा आदर्श घेऊन येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पिढींना काहीतरी आम्ही मार्गदर्शन मोगाचं करून त्यांच्यासाठी काहीतरी कार्य करू, हीच अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि सगळ्यांच्या वतीने मी माझं हे शेवटचं लांबलेलं भाषण थांबवतो। मला या ठिकाणी निमंत्रित केलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी राजनभाई परदेशी सर्व मित्रमंडळाच्या आयोजकांच्या वतीने खूप खूप त्यांना धन्यवाद देतो, आयोजकाला धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। मित्र हो, आज आपण आपल्या सर्वांचे प्रेमाचे, लाडके, आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे असलेले राजनभाई यांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात। उपस्थित असण्याचा उद्देश म्हणजे भाईंनी रोजगार मेळावा ठेवलेला आहे। भाईंना मी गेले 25 ते 30 वर्षांचं ओळखत आहे। भाईंचं काम स्वतः नुसतं मोठं न होता गरजूंना योग्य प्रकारची संधी देणे, गरजूंना त्यांच्या कामाची क्षमता ओळखून रोजगार निर्माण करून देणे, गरजूंना गरजूंची एकजूट ठेवणे आणि ऐन वेळेला कुटुंबाला कोणाही त्या गरजूंना कोणाही काय अडचण आली तर त्यांना प्रामुख्याने त्यांना धावून जाणे। मी त्यांचा बऱ्याच वेळा, बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच प्रसंगी त्यांचा अनुभव घेतलेला आहे। गरजू कुठल्याही त्यांनी एक रोजगाराची निमित्तानं केलेली संघटना गेले कित्येक वर्षे कार्यरत होती। यामध्ये जी मंडळी वंचित, जी मंडळी आपल्या परिसरात नव्हती, ज्यांचे पालक कोणीही नव्हते, असे सर्व घटक त्यांनी एकजूट केली, त्यांना रोजगार दिला आणि रोजगार देऊन त्यांच्या कुटुंबाचा स्थिरता तयार केली आणि त्यांचा जगण्याचा एक आत्मविश्वास निर्माण केला। ही व्यक्ती स्वतःच्या व्यवसायाबरोबर इतरांचं कसं कल्याण होईल, इतरांना कसा आधार वाटेल, अशा प्रकारची त्यांची प्रवृत्ती ही निश्चितच आपल्या सर्वांना दिशादायक आणि आदर्शयुक्त आहे। त्यांनी त्यांच्या व्यवसायाच्या तळमळीतनं तयार केलेला हा वटवृक्ष परदेशी कुटुंबियांना निश्चितच भुषणावा आहे। नुसताच परदेशी कुटुंबियांना नाही तर आपल्या चाकण परिसर आणि चाकण परिसर नाही तर नुसता जिल्ह्यामध्ये सुद्धा हे आपलं परदेशी कॉम्प्लेक्स किंवा परदेशी बिल्डर्स किंवा
विशाल कॉम्प्लेक्स आणि विशाल रेसिडेन्सी अशा वेगवेगळ्या प्रकारचे भव्य प्रकल्प तयार करून त्यांनी एक आपण आदर्श असा कुटुंबातला घटक आहोत आणि आपल्या परिसराची उत्क्रांती कशी होईल हे त्यांनी पाहिलं आहे. स्वतःचा विकास बाजूला ठेवून त्यांनी आपल्या परिसराला भूषणाव असं नाव तयार केलेलं आहे आणि या पद्धतीने त्यांची कामाची पद्धती पाहता आपण सर्वांनी त्यांचं अनुकरण करावं की आपण नुसतं कुठं होता परंतु आपल्या गरजूंना आपण कसं उपयोगी पडू ही त्यांची प्रवृत्ती निश्चितच आपल्या सर्वांना आदर्श होत आहे. मित्रहो, मी आज या क्षणी मला या छान अशा कार्यक्रमात उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली आणि मला 2 शब्द बोलण्याची संयोजकांनी मला परवानगी दिली. मी माझे 2 शब्द थांबवतो आणि ह्या सदग्रस्तांना माझ्या कुटुंबियामार्फत, आमच्या चाकण डॉक्टर असोसिएशन सर्व पदाधिकारी मार्फत, आमच्या बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या सर्व सदस्यामार्फत आणि माझ्या केदारी हॉस्पिटलच्या सर्व सदस्यामार्फत त्यांना मनपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना परमेश्वर दीर्घायुष्य देवो, त्यांना निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांचा सहवास समाजातील सर्व गरजूंना आणि सर्व अत्यावश्यक बाबींना त्यांचा सहवास मिळावो आणि त्यांचं मार्गदर्शन मिळवो अशी मी परमेश्वराची प्रार्थना करतो. आज या ठिकाणी राजनभाई परदेशी यांचा 61वा वाढदिवस संपन्न होत आहे आणि तसं पाहिलं तर एक नवीन टप्प्यामध्ये आपण पदार्पण करणार आहोत. समाजामध्ये 61 म्हणजे पूर्ण माणूस झाला असं समजलं जातं की सर्वार्थाने त्या दृष्टिकोनातून राजनभाई ज्यांच्या नावामध्ये राज आहे, राज म्हणजे पूर्ण म्हणजे राजा ज्याला म्हणता जातं तसं राजा असल्यामुळं त्यांचं असं जीवन राजासारखंच झालेलं आहे. त्यांना पाहताना एक सुंदर व्यक्तिमत्व, सगळ्यांना सामावून घेणारं, सगळ्यांची स्नेहानं प्रेमानं अगत्याने बोलणारं, सगळ्यांच्या अडीअडचणी जाणून घेणारं असं व्यक्तिमत्व सर्वांना हवावंसं वाटणारं. त्यांचं 61 वाढदिवस साजरा करताना त्यांच्या भावी काळासाठी मी हार्दिक शुभेच्छा देताना त्यांचं जीवन सुख समृद्धीचं, भरभराटीचं, उन्नतीचं आणि आरोग्य संपन्न जावं, त्यांच्या मनातील आशा आकांक्षा त्या पूर्ण व्हावं आणि परमेश्वराची प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य आणि त्यांच्या मनातील ज्या इच्छा असतील त्या पूर्ण व्हावेत. आणि एक तसं पाहिलं तर राजनभाईचे मी जिथं फिरतो तिथं बोर्ड लावलेले की समाजामध्ये आज बेरोजगारीचं भयंकर प्रश्न मांडलेले, प्रत्येकजण म्हणतो बेरोजगार आहे बेरोजगार, पण अशा ठिकाणी त्यांनी रोजगार महामेळावा आज या ठिकाणी संपन्न केलेला आहे आणि त्या ठिकाणी हजारो लोकांना नोकऱ्या लागणार आहे. असं लोकांच्या मनामध्ये लोकांची कामं करणारं असं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आपल्यामध्ये आहे आणि त्याचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा होतो. मी माझ्या लायन्स क्लबतर्फे, लायन्स क्लब चाकणतर्फे, लायन्स क्लब चॅरिटेबल ट्रस्टतर्फे, नवोन्मेष आणि कला वाणिज्य महाविद्यालयातर्फे आणि आपल्या नगर परिषदेतर्फे धीरज मुख्य यांच्यातर्फे त्यांना खूप हार्दिक शुभेच्छा देतो. आप जिओ हजारों साल और साल के दिन हो 50,000. राजनभाई परदेशी आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये एक असं नाव आहे की जो व्यक्ती भारतीय जनता पार्टी चाकण किंवा खेड तालुका ओळखतो तो राजनभाईंचं नाव पहिलं घेतो. मी 20 वर्ष आधी अमरावतीसारख्या शहरातून चाकणमध्ये जेव्हा राहायला आलो, मी मूळचा भाजपचा व्यक्ती असल्यामुळे मी इथे चाकणमध्ये भाजपचा कुठल्या व्यक्तीच्या मागं आपण काम करायचं, कुठे जायचं हे शोधत असताना मला राजनभाईंचं विशाल गार्डन इथे काही सभेमध्ये किंवा याच्यामध्ये तेव्हा माझ्याकडे कुठलंच पद नव्हतं, मी एक कार्यकर्ता म्हणून गपचूप आपला मागं बसायचो, तिथून मी राजनभाईला बघायचो. मला आजही आठवते 19 वर्षाआधी राजनभाईंच्या नावामुळेच मी इथे भारतीय जनता पार्टीमध्ये आलो आणि मला सर्वप्रथम चाकण युवा मोर्चा शहर अध्यक्षपद जेव्हा मिळालं तेव्हा मला पूर्ण पाठिंबा. त्यावेळेस असं होतं की हा इथला नाही, हा बाहेरून आलेला व्यक्ती आहे, याला कसं अध्यक्ष करायचं, तेव्हा मला पूर्ण पाठिंबा राजनभाईंनी दिला. राजनभाईंनी मला त्यावेळेस 3 वर्ष मी चाकण शहर अध्यक्षाची युवा मोर्चाची जबाबदारी स्वीकारत असताना मला खूप सपोर्ट राजनभाईंकडून मिळाला. मला कधीच वाटलं नाही की मी बाहेरून आलेला आहे किंवा कुठला आहे.
त्यानंतर जिल्हा सरचिटणीस म्हणून जेव्हा मी होतो तेव्हा पण राजनभाईंनी मला सपोर्ट केला आणि राजनभाई किंवा त्यांचे सर्व सहकारी आमचे भारतीय जनता पार्टीच्याच मदतीने आज मला महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षाच्या पदावर नेऊन बसवलं. इतर नेते मंडळी कार्यक्रम करतात, कुठल्या तरी नटीला आणून डान्स करतात, काहीतरी करून गर्दी गोळा करतात. राजनभाईंनी आज सकाळपासून तर आतापर्यंत 1500 ते 1600 मुलांना एक नवीन, प्रत्येक मुलाला हमखास जॉब गॅरंटी होती आणि माझ्या पुढे माझ्या हस्ते सुद्धा 2 ते 3 मुलांना पत्र देण्यात आले. त्यांना 35-35, 40-40 हजार रुपये महिन्याची सॅलरी देण्यात आली. हे काम करण्यासाठी एक वेगळं विजन लागतं जे आपले आजकालचे नेते करत नाही. आजकालच्या नेत्यांना गर्दी गोळा करायची आहे, नाचणं करायचं आहे, गोळा करायचे आहे. राजनभाईंना आयुष्यभर ते मुलं आता आठवण करत किंवा आम्ही जर कुठल्या कंपनीत गेलो की राजनभाई आमचे गुरु आहे, राजनभाई आमचे नेते आहे म्हटलं तर आम्हाला त्या कंपनीतल्या HR पासून तर सर्व डिपार्टमेंटचे लोक आज बसून चहा कॉफी तरी विचारल. नाही तर एखादा राजनेता कुठल्या कंपनीच्या गेटवर गेला तर त्याला एंट्री भेटत नाही, त्यांना सांगण्यात येते की साहेब बिझी आहे. पण राजनभाई परदेशी हे नाव जर यापुढे कुठल्याही कार्यकर्त्यांनी घेतलं तर त्याला त्या कंपनीच्या मध्ये बसून 100% ते जाणल की नाही हे लोक त्रास देण्यासाठी आलेले नाही, आपल्याला मदत करण्यासाठी आलेले आहे. असे आमचे राजनभाई यांना वाढदिवसाच्या खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा देतो. महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चातर्फे तसेच चाकण शहरातर्फे एवढं बोलून माझा शब्द संपवतो. धन्यवाद. या निमित्त आपण राजनभाईंनी आरोग्य जो ठेवला त्या आरोग्य सकाळी झाला उद्वाटन झालं. 1000 अर्ज आले होते. या 1000 अर्जाला पत्रही दिले. राजनभाई मला एकच सांगायचे की हे जे चालू झाले की मायाव शेख परदेशी, प्रबल आई परदेशी यांनी असं बीज लावलं. या बीजामुळे त्या फळं एवढी गोड झाली हो की त्या फळा एवढा मोठा झाड झालं. वडाच्या झाडासारखं माझी तब्येत बदलली नाही. मला राजनभाईला शुभेच्छा देते. मला बोलता येत नाही, माझी तब्येत बदलली नाही, मला खोकला येते आणि मला बोलता येत नाही. मला जे बोलायचं ते मी थोडक्यात सांगतो. मी राजनभाईला परदेशीला राजनभाईला मी जवळजवळ आम्ही लहानपणापासून आम्ही त्यांचे वडील आई, आमचे वडील आई, आमचे घरगुती संबंध पिढीचे संबंध आहेत. राजनभाईंनी एवढा मोठा परिवार एकत्र भाऊजर या 4ही भावांनी एकत्र भाऊजर विकास केला. चाकण शहरामध्ये त्यांनी खूप काम केलं, पालेवाटप केलं, खूप मोठी आंदोलनं केली. त्या आंदोलनामध्ये राजनभाईचा खूप मोठा सहभाग झाला. 25 पाऊल हाती संघटना स्थापन केली. 25 पाऊल संघटना स्थापन केल्यानंतर राजनभाईचा जो रामयोग आला त्यांनी पुढे जे काम चालू ठेवलं यात पर्यंत त्यांचं काम चालू आहे. आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये असा एकही माणूस नाही, एकही नेता नाही राजनभाईचं नाव यांना माहीत नाही. चाकण शहरामध्ये पाण्याचं आंदोलन असताना राजनभाईंनी खूप मोठं ज्यावेळेस भाऊ यांनी आंदोलन केलं आद्याच्या आंदोलनापासून पाण्याच्या आंदोलनापासून आम्ही हायवेचे चाकण या हायवेच्या आंदोलनापर्यंत राजनभाईंनी पुढे आम्ही आता आणि त्यांना आमच्यासारख्या त्यांना पाठिंबा दिला. राजनभाई असं नेतृत्व आहे. आपल्या घराच्या 4ही भावांना एकत्र घेऊन भाऊ त्याची परिस्थिती अशी होती तुम्हाला सगळी माहिती आहे. स्वतःची जमीन पहिली विकली. या जमीन विकून त्यांनी या पैशाला व्यवस्थित वापर केला. या आदर्श वनामध्ये राजनभाई परदेशी. राजनभाईचा परदेशीला पैसा आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, पण त्याची दानं काही चांगली. आपल्या चाकामध्ये खूप मोठे मोठे लोक पैशावले आहेत, खूप मोठे मोठे पैशावले आहे, पण त्यांची दानं समाजासाठी समाजात आपण द्यायला लागतो. हे अशी दानच द्यायला लागली. फक्त राजनभाई परदेशी हातोबाजूला 2-3 लोक आहेत त्या चाकण सगळ्यामध्ये. त्यांच्यामुळे त्या चाकणचं नाव मोठे झाले. मी मला माझी आजी प्लॅस्टिक झालेली, मला आई जास्त बोलता येत नाही, मला बोलायचं खूप. राजनभाई मी तुम्हाला आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि रामकृष्ण. ज्यांचा आज वाढदिवस आहे अशा राजनभाईंचा स्नेह लाभलेले त्यातलाच मी एक त्यांचा छोटा भाऊ आणि कार्यकर्ता सुद्धा. राजनभाईंचा संघर्षाचा पिरियड जर कुणी जवळनं पाहिला असेल तर तो मी पाहिलेला. ज्यावेळी अतिशय बिकट परिस्थितीत चाकण गात होतो, चाकणचे पाणी प्रश्नाचा प्रश्न ऐरणीवर होता, त्यावेळी टँकरच्या माध्यमातून मोफत पाणी पुरवठा, मोफत अन्नधान्य पुरवठा
किंवा जेवढ्या गोष्टी समाजाला निधी उपलब्ध करून त्या परिस्थितीत आजपासून 40 वर्षापूर्वी देता येतील तो सगळा प्रयत्न राजनभाईंनी त्यावेळी केला आणि त्या मुशीद राजनभाई तयार झाले. ते इतके तयार झाले की संघर्षात 1984 साली साखरला कर्फ्यू सुद्धा लागला आणि बाळासाहेबांनी दखल घेतली की कोण आहे राजन परदेशी कार्यकर्ता. ती इथपर्यंत उंची ती राजनभाईंनी गाठली. वास्तविक पाहिलं तर अल्पसंख्याक असण्याचा थोडासा फटका भाईंना बसला, नंतर दत्ताभाई तुम्ही म्हटले ती गोष्ट तर कधीच होऊन गेली असती, कारण थोडासा फरक तो पडतोच. ते सगळे समस्त अल्पसंख्याक मान्य करतील. यात भाई तुमचा काय दोष नाही. परमेश्वराने जिथं पाठवलं तुम्हाला त्यात तुम्ही जगले, वाढले आणि आपल्याबरोबरच आपले सगळे कार्यकर्ते कसे मोठे होतील हा प्रामाणिक प्रयत्न तुम्ही केला. आणि म्हणूनच काय 1992 साली अगदी ओपन कॅटेगरीतनं राजगुरू सहकारी बँकेची निवडणूक मोठ्या मताधिक्याने तुम्ही जिंकून आले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचं उपाध्यक्षपद भूषवलं असताना उद्यम विकास सहकारी बँकेचं देखील संचालकपद बिनविरोध तुम्हाला मिळालं. ही उंची तुम्ही गाठली. लक्षात घ्या, एक उंची गाठणं किंवा त्या उंचीपर्यंत जाणं हे महत्त्वाचं असतं. आपण सामान्य माणसं चर्चा करतो फक्त, परंतु जो माणूस त्यात काम करत असतो त्याला ते ध्येय माहीत असतं आणि ध्येयाने पछाडलेली माणसं ही खरंच वेडी असतात आणि त्या पद्धतीने काम करत असतात. भाई तुम्ही समाजसेवा करत असताना त्या ध्येयाने पछाडलेले होता, त्या ध्येयाने काम करत होता. मी त्या निमित्ताने एक शेर म्हणेल, खुद को कर इतना बुलंद कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से पूछे कि बता तेरी रजा क्या है. भाईंनी खरंच मनात आणलं तर कुठली गोष्ट ते करू शकतात. बरोबर कोण आहे कोण नाही किंवा होणारा काय परिणाम आहे कुठल्याही परिणामांची चिंता न करता आयुष्यभर तुम्ही समाजात काम करत राहिले. अशा आम्हाला अभिमान आहे तुमचा. त्या अशा आमच्या महामेरूला मी आपल्या सगळ्या बंधूंच्या वतीने आपल्या सगळ्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि असेच भाई तुम्ही दीर्घायू व्हा, अगदी शतायुषी व्हा, कारण तुम्ही भरपूर काम केलंय. आज कालची 61 होऊन गेली असेल किंवा असेलही, परंतु तुम्ही शतायू व्हा. अगदी तुमचा 101वी सर्वांच्या उपस्थिती या ठिकाणी संपन्न हो अशी मी आपल्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतो आणि माझे विचार बंद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परदेशी यांना सुरेश कांबळे कांबळे परिवारातर्फे आणि चाकण ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या वतीने 5 दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीत माझ्या परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. आपण सर्वजण राजनभाई परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वजण उपस्थित राहिल्यात. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. उपस्थित व्यासपीठ सर्वप्रथम मी राजनभाई यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. आता राजनभाईचं काम बरंच मोठं आहे, तर ते काय सांगायची पुन्हा गरज नाही आहे. तुम्ही त्यांच्याबद्दल एक थोडक्यात त्यांनी जी मला मदत केली त्याच्याबद्दल एक सांगतो मी. आम्ही मुटकडी चौक असेल, मेलगाडी फाटा चौक असेल तिथं आम्ही सिग्नलचं काम करत होतो. त्यामध्ये बरेच खड्डे पडले होते, तर आम्ही राजनभाईला एक फोन केला फक्त तुम्ही आम्हाला मदत करा आरक्षणासाठी. त्यांनी मोजून अर्धा तासामध्ये 2 गाड्या पाठवल्या तिकडे. मला माझ्या अंदाजे एक गाडी 28 ते 30 हजार असती. त्यांनी 7,000 रुपयाची एका मिनिटामध्ये एका कॉलमध्ये त्यांनी आम्हाला मदत केली. असेच मी पूर्ण शिक्षणाने प्रार्थना करतो त्यांनी असंच समाजासाठी काहीतरी हे करावं व त्यांचं काम व सामाजिक काम व राजकीय काम खूप मोठं आहे. आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो. ह्या नामदेव महाराजांच्या पसायदानाने भाऊंना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. खरं तर हे माझं व्यासपीठ नाही आहे. माझं व्यासपीठ सगळ्यांना माहिती आहे. मी कीर्तन कथा करते, परंतु खरोखर भाई म्हटले की ताई तुम्ही या म्हणून सांगते की भाईंचं कार्य आता सगळ्यांनी खरं तर आमच्या भाऊंनी एवढं सांगितलं की काय काय कार्य आहे मला तर एवढं खरंच माहिती नाही आहे. पण माणूस म्हणून जर पाहाल तर भगवंतानी 10व्या अध्यायात यद्यत विभूतिमत् सत्वं श्री मधुरजित मेववा तत्त देवा व गच्छोत्तम मम तेजस संभव असं जेव्हा अर्जुनाच्या माध्यमातून सांगण्याच्या जगाला प्रयत्न केला की अर्जुना जे जगामध्ये विभूती आहेत म्हणजे ते ऐश्वर्ययुक्त असतील, कांतीयुक्त असतील, तेजयुक्त असतील, जे समाजाच्या हितासाठी कार्य करत असतील ते माझे विभूती समज, ते मी समज असं जेव्हा भगवान अर्जुनाच्या माध्यमातून सांगतात तेव्हा हेच मी सांगू इच्छिते की भाई तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, तुमच्याकडनं सगळं सत्कार्य हो आणि तुमचं जे कार्य आहे ते प्रामाणिकपणे भगवंत ज्ञानोपराय तुमच्याकडून करून घेऊ. पुन्हा एकदा तुम्हाला जन्मदिनाच्या खूप
सर्व जीवाभावाची आणि प्रेमाची माझ्या हृदयात असणारी सर्वच मान्यवर, या ठिकाणी अनेकांनी माझ्या जीवनातील घडामोडीमध्ये ज्यांच्या जडणघडणीमध्ये सहवास मला लाभला असे सर्व मान्यवर व्यासपीठावर आहेत. अधिकचा वेळ न घेता सर्वच मान्यवरांचे आणि उपस्थितांचे मी मनापासून हृदय अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. खरं तर वाढदिवस साजरा करण्याचा संकल्पना ही आमच्या मुलांनी या ठिकाणी मांडली. की माझे विशाल असेल, माझी मुलं रंजन यश असेल, पवन असेल, आकाश असेल, अक्षय, शेरू, हर्षल या सगळ्यांनी एक चिकाटी बांधली की आपण वेगळा वाढदिवस साजरा करायचा. अनेक वाढदिवस साजरे होत असतात, पण आपण ज्या हाताला कामाची गरज आहे त्या हाताला काम देण्याचा आपण प्रयत्न करू. आणि त्या संकल्पनेतून या ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं. आणि मग हा रोजगार मेळाव्याच्यासाठी लागणारी मेहनत गेले 1.5 महिने हे सगळे मुलांनी केली. आणि चांगल्या कंपन्यांशी टाईप करून लोकांची फसवणूक होणार नाही, लोकांना प्रत्यक्ष काम मिळेल आणि कुणालाही 1 रुपयाही खर्च नाही आला. 1 रुपयाही खर्च न येता या ठिकाणी याच सकाळी 9 वाजता कार्यक्रम सुरू झाला आणि दुपारी 4 वाजेपर्यंत 500 लोकांना कुठल्या कंपनीत काम आहे, त्याला पगार किती आहे, 19,000 पासून 13,000 पासून तर 35,000 पगाराची हमी देऊन हमी पत्र म्हणजे जॉईंट पत्र हातात या ठिकाणी देण्यात आलं. हे म्हणजे हा एक चमत्कारच म्हणावं लागेल. एखाद्याला नोकरी मिळण्यासाठी काय परिस्थिती होती हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नोकरी मिळणं किती कठीण आहे आणि हे पुण्याचं काम आमच्या विशाल ग्रुप आणि मित्रपरिवाराने केलं. आणि हे करत असताना एक लक्षात आलं, तुकाराम शेठ आपण या ठिकाणी अतिशय परखड विचार तालुक्यामध्ये नेहमी मांडत असतात. आमच्या जडणघडणीमध्ये या मातीचा सुगंध आहे आणि या मातीच्या सुगंधामुळे आणि या मातीमध्ये पाय रोवलेले असल्यामुळं आम्ही सगळे परदेशी बंधू जमिनीवर आहोत. ज्ञानेश्वर माऊलींची कृपा आहे, बोलण्यासारखं खूप आहे, परंतु जो काही आपण जाता येता किंवा ऑब्झर्वेशन करत असतो की चाकण बघता बघता किती मोठं झालं आणि मोठं होत असताना ह्या भारतातली लेकरं, महाराष्ट्रातली लेकरं इथं काम धंद्या करता येतात. त्यांची मुली काही कामं करतात, त्यांची फसवणूक होती, त्यांना पगार सांगितला जातो एक, दिला जातो एक आणि 6-6 महिने राबवून घेऊन कंत्राटी कामामधून त्यांची 6 महिने झाले की हकालपट्टी होती. त्यामुळं त्या युवकाचं जे काय मनोधैर्य ते खचलं जातं आणि तो व्यसनाधीन होतो किंवा वाम मार्गाला लागतो. आणि मग हे थांबवायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, त्या दृष्टीने हा मेळाव्याचं आयोजन केलं. आणि मेळाव्याचं आयोजन करून आमच्या विशाल ग्रुपने असं ठरवलंय की ज्या ज्या ठिकाणी कामगारावर अन्याय होईल, ज्या ज्या ठिकाणी फसवणूक होईल, ज्या ज्या ठिकाणी पिळवणूक होईल त्या त्या ठिकाणी आम्ही त्या त्या व्यक्तीचा, तो कुठल्या धर्माचा आहे, तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या प्रांतातला आहे हे न पाहता त्याच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे यापुढे उभं राहू. आणि आपण जे काय आम्हाला या ठिकाणी व्यासपीठावर येऊन अनेक मान्यवरांनी खरं तर आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि त्या प्रोत्साहनाच्या बळावर आम्ही हे कार्य यापुढेही कार्यरत ठेवू अशी आपणा सर्वांच्या समोर मी ग्वाही देतो. आणि असंच प्रेम परदेशी बंधूवर इथून पुढेही आपल्या सर्वांचं राहावं अशी अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द थांबवतो.